2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळ्या 11 आरोपींची निर्दोष सुटका। 19 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर हायकोर्टाकडून आरोपी निर्दोष। लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंवर पत्ते भिरकावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। लातूरमध्ये झालेल्या घटनेचं समर्थन करत नाही। निवेदन देताना झालेली घटना अयोग्य। कालच्या घटनेनंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंच्या मारहाण प्रकरणावर माफी मागत भेट घेणार असल्याची दिली कल्पना। मी रमी खेळतच नव्हतो, मोबाईलवर आलेली लिंक स्किप करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामीचा डाव। कृषी मंत्री कोकाटेंचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण। पुण्यातील सारथी संस्थेला गेल्या 2 महिन्यांपासून व्यवस्थापकीय संचालकच नाही। राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही। सारथीचा कारभार राम भरोसे। संभाजीनगरमधील खंबाट वस्तीतील 3 बालकांना लुळेपणा आल्याप्रकरणी आज येणार अहवाल। धक्कादायक प्रकारानंतर 480 जणांची आरोग्य पथकाकडून तपासणी। अहवालात काय निष्कर्ष येणार याकडे सगळ्यांचं लक्ष। मुंबईसह पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अंधेरी सबवे पाण्याखाली 2 ते 5 फुटापर्यंत रस्त्यावर पाणी। मुंबईकरांचे हाल। नाशिकमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक। नाशिकमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक। दास नावाच्या व्यक्तीकडून बनावट कागदपत्र तयार करून दिल्याचं उघड। पोलिसांकडून अधिक तपास सुरू।